नमस्कार मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 7200 गावामध्ये राबविण्याकरता शासनाची मान्यता प्राप्त झालेली असून आज दिनांक 28/10/2025 रोजी माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय कृषी मंत्री तसेच इतर सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्प उपकरणाचा शुभारंभ करण्यात आलेला असून प्रकल्पाचे डीबीटी पोर्टल लाईव्ह करण्यात आलेले आहे। सदर पोर्टलवर जाऊन शेतकरी आता प्रकल्पामध्ये विविध घटकांचा लाभ घेण्याकरिता अर्ज करू शकतात। अर्ज करण्यासाठी डीबीटी पोर्टलची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देणार आहे। तर आपण आपलं गाव आहे की नाही या यादीमध्ये, या योजनेमध्ये, तर पाहूया। त्याकरता पोर्टलवरती यायचं, आपला फार्मर आयडी असणं आवश्यक आहे। फार्मर आयडी टाकायचा आहे। नंतर याची बेरीज करून टाकायची। अशा प्रकारे कॅप्चा भरायचा। या ठिकाणी ओटीपी एक पाठवण्यात येईल आपल्या मोबाईल वरती, तो ओटीपी इथे टाकायचा। आणि लॉग इन करा। या बटनावरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं गाव आहे की नाही हे पाहण्यासाठी ह्या इकडच्या साईडला एक डॅशबोर्डच्या वरून आपल्या इथं फोटो येईन अशा ठिकाणी नवीन बाबीसाठी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करायचं। तर या ठिकाणी आपलं गाव प्रकल्प अंतर्गत निवड झालेल्या गावामध्ये आपल्या मालकीची शेतजमीन नाही। तर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आल्यानंतर समजून जायचं की आपलं गाव त्यामध्ये नाही। जर तुमचं गाव या योजनेमध्ये असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याबद्दल कशी व्हिडिओ बनवून टाकेल, तुम्हाला कसा अर्ज करायचा, काय करायचं हे मी तुम्हाला सगळं सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगेन। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।